परंतु मला याच्यात काही शंका आहेत माननीय मंत्री महोदय की याच्यात रिझर्वेशनसाठी वेगळे नियम नाही का, एक मला प्रश्न आहे. कारण काही याच्यामध्ये विशेषतः ग्रामपंचायतीमध्ये अशा पद्धतीनं अध्यक्षांना काढताना SC ST कॅटेगरी, महिला कॅटेगरींना जी संख्या आहे याचे वेगळे नियम आहेत. तसं आता याच्यामध्ये 2/3 आहे. तर काही मला वाटतं वेगळ्या ठिकाणी वेगळे आहेत, ते आहे का एक. आणि 1 वर्षानंतर समजा अविश्वास आला, तो मंजूर झाला, कारण हा नगराध्यक्ष जनतेतून निवडून येणार आहे आणि त्याला समजा त्याच्यावर अविश्वास मंजूर झाला तर नंतर पुन्हा जनतेतून निवडणूक होणार का त्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी, त्याची पण स्पष्टता याच्यात येण्याची आवश्यकता असं मला वाटतं. समजा 1 वर्षात समजा अशा पद्धतीनं अविश्वास आला, 2/3 आपण मंजूर केला समजून घ्या, आणि नंतर मग तो नॅचरली त्या पदावर राहण्यास अपात्र होईल आणि मग जनरल इलेक्शन होईल की त्या नगरपालिकेच्या किंवा नगरपंचायतीच्या सदस्यामधून अध्यक्षाची निवडणूक होईल, याचं स्पष्टीकरणाची आवश्यकता असं मला वाटतं.